गेल्या अनेक वर्षांपासून आपल्याकडे आय लव्ह पुणे, आय लव्ह नाशिक, आय लव्ह गिरगाव, आय लव्ह माथेरान इतकंच नाही तर शहरांमध्ये सुद्धा वेगवेगळ्या भागात असे फलक लावलेले असतात। गमतीशीर वाटणाऱ्या या फलकांसमोर उभं राहून अनेक जण फोटो सुद्धा काढतात। आपलं शहर किंवा आपण राहतो तो भाग त्याविषयी प्रेम व्यक्त केलं जातं। पण हे जे आय लव्हचं लोण आहे ते आता राजकारणात पसरलंय आणि त्यामुळे देशात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाय। गेल्या अनेक दिवसांपासून आय लव्ह मोहम्मदमुळे देशात वातावरण चांगलंच तापलंय। उत्तर प्रदेशमधल्या कानपूरमध्ये झालेल्या आंदोलनामुळे देशाचं वातावरण आता ढवळून निघालंय। महाराष्ट्रात सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी यामुळे आंदोलनं झाली। आता आय लव्ह मोहम्मदला आय लव्ह महादेवने सुद्धा उत्तर दिलंय। आता वरवर वाटतो तितका हा विषय साधा नाहीये, त्यामागे एक कुटील डाव आहे, पूर्वनियोजित कट आहे। तो नेमका काय आहे हेच आजच्या भागातून आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी बागेश्री पारनेरकर आणि आपण पाहत आहात डिजिटल विवेक। सणासुदीच्या काळात जिथे आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण असायला हवं तिथे आजकाल एक वेगळाच खेळ खेळला जातो। तो खेळ आहे समाजात जाणीवपूर्वक विष कालवण्याचा, नवीन प्रथा निर्माण करण्याचा आणि आनंदी वातावरणात मिठाचा खडा टाकण्याचा। गेल्या काही महिन्यांपासून देशातल्या विविध शहरांमध्ये खास करून हिंदूंच्या सणांच्या वेळी वाद निर्माण करायचा आणि त्यातून देशाची कायदा सुव्यवस्था बिघडवायची असा पद्धतशीर प्रयत्न केला जातो। आय लव्ह मोहम्मद हा सुद्धा त्याचाच एक भाग आहे। पण आता हा सगळा प्रकार नेमका काय आहे ते आधी समजून घेऊया। 6 सप्टेंबरला उत्तर प्रदेशमधल्या कानपूर इथे ईद उल नबी या मुस्लिमांच्या सणानिमित्त काढलेल्या मिरवणुकीत आय लव्ह मोहम्मद असा एक कापडी फलक झळकवण्यात आला। मुस्लिमांच्या पारंपरिक सणात नवीन प्रथा निर्माण केली जात असल्याची तक्रार करत हिंदू संघटनांनी याला विरोध केला। मग पोलिसांनी त्यावर कारवाई करत तो फलक काढला खरा, पण दुसऱ्या दिवशी तो पुन्हा लावण्यात आला आणि त्यानंतर हा फलक फाडण्यात आला अशी अफवा पसरवण्यात आली आणि मग उत्तर प्रदेशमधल्या वेगवेगळ्या शहरांमध्ये आंदोलनं झाली। मग त्याला हिंसक वळण लागलं। कानपूर नंतर 9 सप्टेंबरला उन्नाव, महाराजगंज, कौशंबी, लखनौ इतकंच नाही तर महाराष्ट्रात नागपूर, त्याच्यानंतर उत्तराखंडमध्ये काशीपूर इथे सुद्धा शेकडो मुस्लिम तरुण आय लव्ह मोहम्मद असा बॅनर घेऊन रस्त्यावर उतरले। आता एकाच दिवशी इतक्या ठिकाणी या एका मुद्द्यावरून दंगली उसळल्या, म्हणजे त्या पूर्वनियोजितच होत्या। कारण सगळीकडे एकसारखेच फलक जे होते ते त्यांनी हातात घेतलेले होते। आता यावेळी हिंदू संघटनांनी सुद्धा याला जशास तसं उत्तर दिलं। आय लव्ह मोहम्मद हे बॅनर झळकवण्यात आले तर लगेचच हिंदू संघटनांनी आय लव्ह महादेव, आय लव्ह श्रीराम असे बॅनर सगळीकडे लावले। आता हे सेक्युलर विचारसरणीचे जे राजकारणी असतात ते मुद्दामून धार्मिक वाद कसा उकरून काढतात याचं अजून एक उदाहरण सांगते। नवरात्रीच्या काळात कोलकात्यामध्ये एका दुर्गा पूजेच्या मंडपात काबा इन माय हार्ट हे गाणं गायलं गेलं। त्यावेळी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या सुद्धा उपस्थित होत्या आणि टाळ्या वाजवून त्या सुद्धा दंग झाल्या होत्या। आता काबा आणि दुर्गा पूजा याचा दुरान्वयी संबंध नसताना दुर्गा पूजेच्या ठिकाणी मुस्लिम काब्याची आरती गायली गेली। काय गरज होती? म्हणजे एकीकडे देशामध्ये आय लव्ह मोहम्मद वरून वातावरण तापलेलं असताना पश्चिम बंगालमध्ये मुस्लिम तुष्टीकरणाचा हा प्रकार समोर आला। आता दुसरीकडे ते MIMचे असदुद्दीन ओवेसी यांनी 15 सप्टेंबरला आय लव्ह मोहम्मद वरून एक जाहीर प्रतिक्रिया दिली आणि आगीत तेल ओतलं। ते काय म्हणाले? कानपूर पुलिस ये जुर्म नहीं और जुर्म है तो इसकी हर सजा हमें मंजूर है असं संविधान विरोधी वक्तव्य केलं आणि एक प्रकारची मोकळीक दिली। झालं, त्यांच्या या वक्तव्यामुळे मुस्लिम तरुणांना एक प्रकारचा सपोर्ट मिळाला आणि देशभरात बऱ्याच ठिकाणी मुस्लिम तरुण पुन्हा एकदा रस्त्यावर उतरले आणि आय लव्ह मोहम्मदचे बॅनर झळकवले।
महाराष्ट्रात सुद्धा अहिल्यानगरमध्ये आय लव्ह मोहम्मद अशी रांगोळी काढलेली होती. त्यावरून अहिल्यानगरमध्ये सुद्धा 2 गटात वाद निर्माण झाला. त्यातून हिंसक वळण लागलं आणि बऱ्याच ठिकाणी या गोष्टी घडल्या. आता आय लव्ह मोहम्मद वरून कुठे कुठे दंगली झाल्या हे मी सांगणार नाहीये, कारण त्याच्या बातम्या आपण सगळ्यांनीच पाहिल्या. पण यामागे कसा कुटील डाव आहे किंवा काय विचारसरणी आहे ती समजून घेणं गरजेचं आहे. गेल्या दशकभरापासून भारताबाहेरील अराजकवादी शक्तींच्या पाठिंब्याने भारतातल्या अनेक संस्था आणि संघटना भारतातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये लोकांना चिथावणं, त्याच्यानंतर दंगली करण्यास उद्युक्त करणं या अजेंड्यावर काम करतायत. देशात अराजक निर्माण करण्याचा विरोधकांचा मनसुबा हा काही आता लपून राहिलेला नाहीये. आपले शेजारचे देश बांगलादेश, नेपाळ या ठिकाणी आंदोलनं झाली आणि त्यातून सत्ता पालट झाला. तसाच उठाव भारतात व्हावा आणि मोदींना सत्तेवरून हटवावं अशी स्वप्न आता विरोधकांना पडायला लागलीये. पण रितसर निवडणुकीत मोदींना हरवणं अशक्य आहे याची खात्री विरोधकांना आहे. त्यामुळे भारतात बेकायदेशीर मार्गाने असं काहीतरी करायचं, दंगली निर्माण करायच्या आणि मोदींना सत्तेवरून हटवायचं हा विरोधकांचा मनसुबा आहे. जेनझीला हाताशी घेऊन सुद्धा भारतात असं काही करता येईल हे अशक्य आहे. त्यामुळे मग छोट्या मोठ्या प्रमाणात मुस्लिम समाजाला उद्युक्त करायचं, त्यांना दंगली करण्यास भाग पाडायचं आणि मग देशात मोदी सरकार विरुद्ध कसा असंतोष आहे हे दाखवायचं हा विरोधकांचा एक पद्धतशीर डाव आहे. आय लव्ह मोहम्मद हा त्याचाच एक भाग आहे. आणि आता जर पाहिलं तर भाजप शासित जी राज्य आहे तिथेच आय लव्ह मोहम्मद वरून दंगली झालेल्या आहेत. देशात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करायचा, मग त्यावर मोदी सरकारने कठोर कारवाई केल्यास व्हिक्टीम कार्ड खेळून त्यांच्या सरकारची बदनामी करायची, कट्टरपंथीयांना चिथावणी द्यायची, मग अशा दंगली घडवून आणण्याच्या. हेच विरोधकांचं आता काम आहे किंवा देशविरोधी शक्तींचा हाच डाव आहे. मग झाकीर नाईक सारखा जो जिहादी नेता असतो तो मलेशियात बसून भारतात रक्तपात घडवून आणतो. या धर्मांध जिहादी मानसिकतेचे हे जे नेते किंवा मुजोर मानसिकता यांचा बिमोड करणं ही काळाची गरज आहे. पण आता आपली जी जनता आहे त्यांना अमेरिका स्थित डीप स्टेट जी काही कटकारस्थानं करतीये त्याची जाणीव झालेली आहे. आपली जनता सुद्धा हुशार आहे. पण अशा अराजकवादी शक्तींच्या विरोधात कडक कारवाई करण्याची आता गरज आहे. एक गोष्ट इथे लक्षात घेण्यासारखी आहे, म्हणजे आय लव्ह मोहम्मद हे जे बॅनर सगळीकडे झळकवले त्यावरची जी वाक्यरचना होती ती इंग्रजीत होती आणि मुस्लिमांच्या पारंपरिक सणात अशी वाक्यरचना, असे बॅनर झळकवले जात नाही. म्हणजे हे जाणीवपूर्वक केलेलं होतं. हा वाद जो होता तो प्रेमाचा नव्हता तर समाजात द्वेष पसरवण्याचा होता. हे आय लव्ह मोहम्मदचं राजकारण नाहीये तर आय लव्ह दंगलचं राजकारण आहे. अशा वेळी सुजाण नागरिक म्हणून आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे की आपण सावध राहिलं पाहिजे. कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता शांतता आणि सलोखा राखला पाहिजे. आपली सत्सद विवेक बुद्धी जागृत असली पाहिजे. आजच्या भागात इथेच थांबते, पण याविषयी तुम्हाला काय वाटतंय ते कमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि अशाच महत्त्वाच्या विषयांसह आपण सातत्याने भेटणार आहोत. त्यासाठी साप्ताहिक विवेकच्या YouTube चॅनलला आजच सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया, तोपर्यंत धन्यवाद.